नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. हे जी भरती निघालेली आहे सीडॅक कडून इथं वॅकन्सी निघालेली आहे, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग याच्यासाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. आता याच्यामध्ये जे पद असणार आहे प्रोजेक्ट्स मॅनेजर, प्रोजेक्ट्स असोसिएट, प्रोजेक्ट्स इंजिनियरसाठी तर वॅकन्सी असणार आहे व इतर पदे असणार आहे. टोटल इथं 600 प्लस पदांसाठी तर वॅकन्सी निघालेली आहे. असं वेगळ्या-वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगळ्या-वेगळ्या झोननुसार वॅकन्सी असणार आहे, जी की इथं बंगलोर, चेन्नई, हैदराबाद, मोहाली, मुंबई, नोएडा, पुणे, ओके, गुवाहाटी अशी इत्यादी अशी लोकेशनला इथं वॅकन्सी असतात. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. बी, बी.टेक, एम.ई., एम.टेक, एम.सी.ए, एम.फिल, पी.एच.डी अँड पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी जी निघालेली आहे आता असणार आहे. आता याच्यामध्ये जी वॅकन्सी जी असणार जी की तुम्हाला मी ऑनलाईन दाखवतो डायरेक्टली, याच्यामधनं पीडीएफ वगैरे येत नाही. यांची जी वेबसाईट लिंक दिलेली आहे careercdac.in या वेबसाईटवरून आपल्याला इथं दिलेली आहे. ओके. म्हणजे याच्यावरून आपण आल्यानंतर आपण इथं इंटरफेस आपला ओपन होतो. लेट्स वर्क्स आहे इथे दिलेलं आहे, एक्सप्लोर अपॉर्च्युनिटीज दिलेली आहे, एक्सप्लोर अपॉर्च्युनिटीज. ओके. जी की असणार आहे बंगलोरसाठी वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर असणार चेन्नईसाठी वॅकन्सी असणार आहे. हैदराबादसाठी वॅकन्सी असणार आहे. कोलकातासाठी वॅकन्सी असणार आहे. मोहालीसाठी वॅकन्सी असणार आहे. मुंबईसाठी वॅकन्सी असणार आहे. नोएडासाठी वॅकन्सी असणार आहे. पुणेसाठी वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथं त्रिपुरमपट्टमसाठी इथं वॅकन्सी असणार आहे आणि त्याच्यानंतर इथं सेंटर इन नॉर्थ ईस्टला इथं वॅकन्सी असणार आहे. ओके. एवढ्या लोकेशनला आपल्याला इथं वॅकन्सी बघायला मिळते. ओके. जे की इथं वॅकन्सी आपल्याला असणार आहे इथं वेगळ्या-वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. ओके. आणि आता आपल्याला जर चेक करायचं समजा आता डिपार्टमेंटची नावं दिलेली आहेत. आता आपल्याला वॅकन्सी चेक करायच्या आहेत. आपल्याला याच्यावर क्लिक करायचं सीडॅक बंगलोर इन्व्हाइट फॉर ॲप्लिकेशन. ओके. पोस्ट पोझिशनवर अप्लाय करायचं आहे पोस्टिंगवर. याच्यावर आपल्याला जसं की आपण तुम्ही कोणत्या याच्यावर अप्लाय करू शकता तुम्हाला वाटेल ते लोकेशनला. त्यानंतर इथं आपण इथं बघू शकता इथं दिलेलं आहे आता. ओके. डिपार्टमेंट सीडॅककडून इथं माहिती वगैरे दिलेली आहे. जे की इथं आता असणार आहे वॅकन्सी दिलेली आहे, मिशन्स वगैरे दिलेले आहे याच्याबद्दल. ओके. आता इथे गेल्यानंतर आता इथं पोस्टवर जे जॉब डिटेल्स दिलेली आहे, क्वालिफिकेशन दिलेलं आहे, डोमेन दिलेलं आहे. ओके. त्यानंतर इथं लोकेशन दिलेलं आहे, डिटेल व्ह्यू पोस्ट दिलेलं आहे. म्हणजे की तुम्ही डिटेल पण व्ह्यू पोस्ट बघू शकता. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे प्रोजेक्ट इंजिनिअरला, डिझायनरला ते एक वॅकन्सी असणार आहे. ओके. ज्यामध्ये आपल्या पोस्ट स्टॅक डेव्हलपमेंटवाले इथं अप्लाय करू शकता, जावा वेब डिझायनरवाले अप्लाय करू शकता, वेब ॲप्लिकेशनवाले अप्लाय करू शकता. ओके. लोकेशन आपल्या बंगलोर लोकेशनचं आपण बघत आहोत. ओके. प्रोजेक्ट इंजिनिअरमध्ये वॅकन्सी असणार आहे 5. याच्यामध्ये पण आपल्याला दिलेलं आहे, आपलं डोमेन वगैरे दिलेलं आहे, सायबर्स वगैरे याच्यामध्ये. ओके. अप्लाय करू शकता. प्रोजेक्ट्स इंजिनिअर एआय एम-एलमध्ये असणार याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवाले अप्लाय करू शकता, डाटा सायन्सवाले अप्लाय करू शकता. त्यानंतर असणार आहे आपल्याला प्रोजेक्ट्स इंजिनिअर सायबर सिक्युरिटीमध्ये असणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये असणार आहे. 2 वॅकन्सी असणार आहे याच्यामध्ये पण. ओके. डाटा सायंटिस्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. त्यानंतर प्रोजेक्ट्स इंजिनिअरसाठी फुल टाइम डेव्हलपमेंटसाठी वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर आता प्रोजेक्ट्स इंजिनिअर सायबर सिक्युरिटी, त्यानंतर प्रोजेक्ट्स इंजिनिअर सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर्स. ओके. अशा पद्धतीने 1-1, 2-2, 5-5 पदं बघायला मिळतात. प्रोजेक्ट्स इंजिनिअर सायबर सिक्युरिटी पोस्ट असणार आहे याच्यामध्ये पण 2 वॅकन्सी. प्रोजेक्ट्स इंजिनिअर डेव्हलपरसाठी इथं असणार आहे वॅकन्सीज सगळे. त्यानंतर इथं प्रोजेक्ट्स इंजिनिअरचे सगळ्या वॅकन्सी आपल्याला बघायला मिळेल. 1-1 पद, 1-1, 2-2 पद बघायला मिळतात ते. ओके. प्रोजेक्ट्स इंजिनिअरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथं खाली गेल्यानंतर आपण चालूया आता पुढे. खूप साऱ्या वॅकन्सी आहेत. आपण एक-एक पद प्रोजेक्ट इंजिनिअरचं झालं. तर आता इथं आपण इथं प्रोजेक्ट इंजिनिअर संपल्यानंतर आता इथं प्रोजेक्ट लीडरसाठी वॅकन्सी असणार आहे. त्याच्यामध्ये हार्डवेअर वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर प्रोजेक्ट इंजिनिअरच्या खूप साऱ्या प्रोजेक्ट मॅनेजर असणार आहे. ओके. त्याच्यानंतर प्रोजेक्ट सपोर्टसाठी वॅकन्सी असणार आहे. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफसाठी वॅकन्सी असणार आहे. ओके. सीनियर प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी वॅकन्सी असणार आहे. ओके. त्यानंतर सीनियर प्रोजेक्ट इंजिनिअर झाल्यानंतर सीनियर प्रोजेक्ट इंजिनिअर डेव्हलपर्स वगैरे याच्यात सगळ्यांसाठी वॅकन्सी बघायला मिळतात. ओके. त्यानंतर इथं प्रोजेक्ट इंजिनिअर वगैरे सगळे सीनियर प्रोजेक्ट इंजिनिअरच्या वॅकन्सी दिलेल्या आहेत. ओके. सीडॅक करता इथे दिलेलं आहे, जे डोमेन वगैरे दिलेलं आहे. ओके. जे की आपल्याला बघून घ्यायचं आहे. जनरल आपल्याला कंडिशन्स वगैरे दिलेले आहेत. 3 वर्षापर्यंत आपल्याला इथं एम्प्लॉयमेंट 3 वर्ष कंप्लीटेड झालेलं असेल इथं प्रोजेक्ट वगैरेमध्ये, तर आपल्या इथं ऑर्गनायझेशनला इथं वॅकन्सी असते. ओके. क्वालिफिकेशन दिलेली आहे, जे की तुम्हाला मी सांगितलेले आहे. प्रत्येक पदाकरिता वेगळी-वेगळी क्वालिफिकेशन असणार आहे आणि पदांनुसार आपल्याला एज लिमिट पण असणार आहे यामध्ये. ओके.
एक्सपिरियन्स वगैरे दिलेला आहे. एक्सपिरियन्स पदानुसार असणार आहे. लिमिट दिलेलं आहे, जे की पदानुसार असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस जी असतं आपल्याला, जे की असतं आपलं इंटरव्ह्यू बेस आपलं सिलेक्शन याच्यामध्ये घेतलं जातं. कारण की एक्सपिरियन्सवाले असतात, त्यामुळे हाऊ टू अप्लाय करण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर इथं अप्लाय करण्याची दिनांक वगैरे दिलेली आहे, जे की तुम्ही बघू शकता. 1 ऑक्टोबर 2025 ते लास्ट डेट असणार आहे 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपण अप्लाय करायचं आहे. आता जर तुम्हाला पॅकेज वगैरे बघायचं असेल प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी, तर जी 50 वर्षापर्यंत 50 पोस्ट असणार आहे, 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. बी.टेकवाले इथं अप्लाय करू शकता, एम.फिलवाले अप्लाय करू शकता. ओके. मॅक्सिमम आपल्याला इथं 4 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. पॅकेज बोलायला गेलं तर 4.5 ते 7 लाखापर्यंत पॅकेज भेटायला भेटतो. सीनियर प्रोजेक्ट इंजिनिअरमध्ये आपल्याला प्रोजेक्ट लीडमध्ये आपल्याला असताना 25 वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बी.टेकवाले 60% अप्लाय करू शकतो. एम.टेकवाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये 8.5 लाख ते 14 लाखापर्यंत पॅकेज बघायला भेटतो, 4 ते 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर. त्याच्यामध्ये प्रोग्राम इंजिनिअरिंगमध्ये वॅकन्सी आहे 5 वॅकन्सी 50 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बी.टेकमध्ये अप्लाय करू शकता. 60% मध्ये एम.टेकवाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहेत. इथं 12.5 लाख 12 लाखापासून तर 22 ते 23 लाखापर्यंत इथं पॅकेज इथं बघायला मिळतो. त्यानंतर प्रोजेक्ट सपोर्ट आपला 23 वॅकन्सी 30 वर्षापर्यंत अप्लाय करतो. ग्रॅज्युएशनवाले अप्लाय करू शकता. ओके. कोणत्याही ग्रॅज्युएशनवाले 3 वर्षाचं इथं आपल्याला सॉरी 3 लाखाचा पॅकेज असणार आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन फ्रेशर्स अप्लाय करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन फ्रेशर्सवाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 ऑक्टोबर 2025 ते 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. संपूर्ण माहिती एकदा वाचून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला हे बंगलोर लोकेशनचं दाखवलं. ओके. त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ डिटेल करून आपण पुढे संपूर्ण एक पदाची माहिती पण बघू शकता. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला बघू शकता. याच्यामध्ये आपल्याला बंगलोर झाला, तर चेन्नईसाठी बघू शकता. त्यानंतर हैदराबादसाठी बघा, कोलकातासाठी बघून घ्यायचंय, मोहालीसाठी बघा, मुंबई लोकेशनसाठी बघायचंय. त्यानंतर नोएडासाठी बघायचं हे जर बघायला शकता. पुणे लोकेशनसाठी बघू शकता. आणि त्यानंतर तिरुवरमपट्टम अँड सेंट्रल इन नॉर्थवालेमध्ये बघू शकता. ओके. तर तुम्हाला मी एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला डेमो दाखवलेला आहे. जर तुम्हाला बघायचं असेल, बघून घ्यायचं संपूर्ण माहिती एकदा स्टेप बाय स्टेप ऑनलाईन वेबसाईट लिंकवरून, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. ओके. जर नक्की तुम्हाला काही डाऊट असेल तर या व्हिडिओ रिलेटेड कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाहीतर मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुझा नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.